सध्या महायुतीमध्ये सारं काही अलबेल नसल्याचं दिसतंय। आता युतीतल्या तिन्ही पक्षांनी मिळून आज पत्रकार परिषद घेतली असली तरी मनातली खदखद शिवसेना नेते वारंवार बोलून दाखवतायत आणि आता तर शिवसेनेतल्या नेत्यांनी नाराजीचं कारण पण सांगून टाकलेलं आहे। निधी वाटपावरून शिवसेना नेते नाराज। शिवसेना नेत्यांची नाराजी चव्हाट्यावर। शिवसेना भाजपमध्ये निधीवरून धुसफूस। महापालिका निवडणुकांच्या वेळेस भाषणांमध्ये बोलताना शिवसेना नेत्यांच्या पोटातलं ओठावर आलं होतं। निवडणुकीच्या निमित्ताने का असेना पण त्यांनी भाजपवर थेट टीका केली होती। आता विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना नेत्यांच्या जखमेवरची खपली पुन्हा निघाली आहे। त्यामुळे आपली नाराजी शिवसेना नेते उघड उघड बोलून दाखवतायत। पण आता या नाराजीचं रूपांतर संतापात होताना दिसतंय। भाजप विरोधातल्या संतापाला कारण ठरतंय ते म्हणजे निधी वाटप। महायुतीत सरकारमध्ये असूनही निधीच मिळणार नसेल तर कामं कशी करायची असा सवाल शिवसेना नेते नरेंद्र भोंडेकरांनी मंत्री पंकज भोयर यांना उद्देशून केलाय। तर सत्तारांनी सुद्धा निधी न मिळण्याबद्दल खंत व्यक्त केली आहे। पालकमंत्री जेव्हापासून आले त्यांनी एक निधी ना नगरसेवकाला दिलं ना आमच्या डीपीडीसी मध्ये, जसं आमच्या समन्वय समितीमध्ये ठरला स्थानिक आमदाराला 70% निधी द्यायचा। 70% जाऊ द्या, 5% सुद्धा निधी त्यांनी दिलेली नाहीये। आणि नगरसेवकांना आम्ही आता विचारतोय का बाबा ते प्रचंड नाराज आहेत। तुम्ही नगरसेवकाला मित्रपक्ष म्हणून सांभाळत नाही तर तुमच्या पाठीमागे कसे नगरसेवक राहतील, हा सुद्धा अनेक प्रश्न आहे। आम्ही तर दोन्हीकडून नील झालो। आम्हाला तर आमचा पालकमंत्री असून तिथेही आम्हाला न्याय मिळत नाही, इथेही न्याय मिळत नाही, तर मग बोलायचं कोणाला? म्हणून आम्ही हे सर्व बोललो। याच्यावर त्यांनी सांगितलं का आता टप्प्याटप्प्याने निधी वितरित करण्याचा सर्वाला आदेश देऊन आता पहिल्या जो मागचे पैसे देणं होते ते आता क्लिअर होऊ लागले आणि भविष्यामध्ये आज जसं 25 कोटी आम्हाला तुम्ही पाहिला का नाही पाहिला मला माहीत नाही, परंतु त्यांनी बजेटमध्ये दिले आणि बजेटमध्ये दिले तर त्याचा फायदा ग्रामीण भागाचे रस्ते खराब आहे, रोड खराब आहे, छोट्या छोट्या अडचणी असतात आणि शेवटी आमदाराला प्रत्येक माणूस हे बोलतो आम्ही सत्ताधारी आहे, आमच्याकडून जास्त अपेक्षा आहे, परंतु सत्ता आल्यानंतर ही पैसा मिळणार नाही, निधी मिळणार नाही, तर याची खंत मी व्यक्त केली होती आणि त्याच्यावर उपाय सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काढला। तर यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेला चिमटा काढलाय। निधी मिळत नाही, सन्मान मिळत नाही, मग पक्षात थांबता कशाला हा सवाल वडेट्टीवारांनी शिवसेनेला केलाय। मग कशाला राहता? निधी दिलं जात नाही, 18 महिन्यात 18 रुपये नाही दिले तर मग कशाला राहायचं तिकडे? कशाला फालतू? हे आहेच। भारतीय जनता पक्षाच्या सानिध्यात जो गेला तो त्याचा कार्यभाग बुडाला हे जर सांगत असाल आणि तुमचं म्हणणं असेल तर मग आता काय निर्णय घ्यायचे तुम्ही ठरवलं पाहिजे। एकीकडे सत्तारांनी निधी वाटपावरून आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवल्यानंतर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी मात्र सत्तारांना बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना असं म्हणत टोलवून लावलंय। तर नाराज नेत्यांची आम्ही समजूत काढू असं शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी म्हटलं। बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना तशा पद्धतीची अवस्था कदाचित त्यांची झालेली असेल, परंतु काल यांची समजूत काढण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी केला आहे। त्यामुळं अब्दुल सत्तार यांची जी काही नाराजी आहे, त्यांच्या स्वतःच्या मुलाला उमेदवारी हवी होती पण महायुतीमध्ये ती सीट भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला आली। आपल्या मुलाला उमेदवारी मिळाली नसल्यामुळे कदाचित त्यांना वाटलं असेल की आपल्या पक्षाला संपवलं जातं, परंतु एकनाथजी शिंदे यांना त्याची पूर्ण कल्पना आहे की देवेंद्रजी फडणवीस, सुनेत्राताई पवार आणि एकनाथजी शिंदे हे महायुती म्हणून एकमेकांच्या सोबत निवडणूक लढत आहेत। विधान परिषद निवडणूक भाजप शिवसेनेतली धुसफूस चव्हाट्यावर येण्यासाठी केवळ निमित्त मात्र ठरली आहे। निधीवरून इतके दिवस खासगीत ऐकू येणारी कुजबूज आता आरोपांमध्ये बदलली आहे। एकनाथ शिंदेंनी जरी शिवसेनेतल्या नेत्यांशी संवाद साधत त्यांना आश्वस्त केलं असलं तरी भाजप या संदर्भात काय भूमिका घेतंय बघावं लागेल, कारण या सर्व नेत्यांची मुख्य तक्रार आहे ती भाजप आणि भाजप नेत्यांबद्दल। त्यातच शिवसेनेची भाजप कोंडी करू पाहतोय असं विरोधकांकडून सुद्धा सातत्यानं बोललं जात आहे। त्यामुळे हे परसेप्शन एकनाथ शिंदेंच्याही हिताचं नाही आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।